नमस्कार. मी सचिन सुभाष राणे जुचंद्र. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्री गणेशोत्सव आणि त्या उत्सवामध्ये आपण घेण्याची जबाबदारी. 1. घरचा गणपतीची मूर्ती 1 फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी. नंबर 2. मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता येईल व आणता येईल अशी पाहिजे. नंबर 3. सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेला विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम असते. नंबर 4. साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना व चित्रविचित्र आकारातील गणपतीची मूर्ती मुळीच घरी आणू नये. शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच आणू नये. कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते. शास्त्रात अशी मूर्ती निषिद्ध आहे असे मानले जाते. नंबर 6. गणेश मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून घरी कधीच आणू नये. नंबर 7. गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये दैवत्व प्राप्त होत नाही. तोपर्यंत ती केवळ माती स्वरूप असते. माती स्वरूप समजावी व तिची विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी. नंबर 8. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नका. त्या मूर्तीस दही भाताचा नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करा व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करा. मनात कोणतेही भय व शंका मुळीच आणू नका. नंबर 9. कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्तीऐवजी शेजारील मंडळी, मित्रमंडळी यांचे करवी पूजा करावी, नैवेद्य दाखवून घ्यावा. गणपती विसर्जनाची घाई करू नये. नंबर 10. गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावरच घरात वादविवाद व मद्य, मांसाहार अजिबात आणूच नये. नंबर 11. गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला जातो तरी चालतो. केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत. दही, साखर, भात हे मिश्रित सर्वोत्तम नैवेद्य आहे. नंबर 12. कोकणात मालवण भागात गौरी सणाला गौराईला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो. ही अत्यंत विकृत प्रथा आहे. गौरी साक्षात आदिशक्ती आदिमाया पार्वती आहे. पार्वतीला निषिद्ध पदार्थांचा नैवेद्य दाखवून तामसी उपासना करू नका. कृपया सचिन सुभाष राणे जुचंद्र तुम्हाला विनंती करत आहे. कृपया अशा प्रथा तुम्ही पाळू नका. माझ्या मालवण भागात प्रत्येकाला मी विनंती करतो. नंबर 13. विसर्जन मिरवणूक काढताना टाळ, मृदुंग, अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्यावा. अश्लील नृत्य, गाणी वाजवून विकृत चाळे करणे कृपया टाळायला हवे. आणि जर वरील गोष्टी जमणार नसतील तर कृपया गणपती बसून त्याची विटंबना करणे थांबवा. मी विनंती करतो. गणपती बाप्पा मोरया. गणपती लालबागचा असो वा अंधेरीचा, आपल्यासारखे भोळे भाबडे भक्त भेटायला जातात म्हणून गणेशांचा राजा झाला. पण त्या गणपतीच्या दर्शनाने जर तिथले कार्यकर्ते जर सुधरत नसतील तर आपण तिथे तासनतास लाईनीत उभे राहून धक्के खाऊन सेकंदभर दर्शन घेऊन सुधारणार आहोत का? कधी अंधारात चाचपत पडायचं? आपण घरातल्या गणपतीसमोर तासनतास शांत बसायचं आणि चांगले आत्मपरीक्षण करायचं. सरळ, नीट आणि प्रामाणिकपणे करायचं. गणपतीच्या कंपन्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी आपण आपलं डोकं जागेवर ठेवलं पाहिजे. उगाच हेलपाटून धक्काबुक्कीत मरून काही उपयोग नाही. मित्रांनो, गणपती सणाला गणपती समोर पप्पी दे पारोला, आवाज वाढव डीजे तुझा, तुला आईची शपथ, तुझी चिमणी उडाली भुर्र, पोरी जरा दपून दांडा धर, झिंग झिंग झिंगाट, शांताबाई अशी गाणं तुम्हाला तरी पटतात का?
त्याऐवजी आरती, भजन, अभंग, कीर्तन इत्यादी चांगल्या गोष्टी मनाला रुचेल, नीट ऐकू येतील, नीट समजता येतील अशा आवाजात लावा. नाम तुझे घेता देवा होई समाधान, गेला हरी कुण्या गावा, कुणाला नसे त्याचा ठावा, घुमे ना गोकुळात पावा, बाई झुरतो डोळा बाई डावा. माझ्या हिंदू बांधवांनो, अशी गाणी कधी मशिदीच्या भुंग्यावर ख्रिस्ती, जैन, बौद्ध, शीख, पारशी यांच्या धार्मिक स्थळांवर अथवा उत्सवांमध्ये वाजवलेले ऐकले आहेत का? ते सुद्धा सिनेमा पाहतात, पण स्वतःच्या धार्मिक कार्यक्रमात, मिरवणुकीत असली विटंबना ते करत नाहीत. बघा, जरा नीट विचार करा माझ्या हिंदू बांधवांनो. आपले सण, आपली परंपरा आपण कुठे घेऊन जातोय याचा नीट विचार करा. मग कोर्टाने आदेश काढल्यावर सगळे बुंबाबुंब करतात की सगळेच नियम आमच्या हिंदू सणांनाच का, आमच्या हिंदू बांधवांनाच का? कृपया आपण आपली मर्यादा भंग पाहू देऊ नका. जर कोणी तुमच्यासमोर आपल्या हिंदू धर्मातील सणांना गालबोट लावेल असं वागत असेल तर त्याला तत्काळ थांबवा. कारण आपण आपल्या देवांना आराध्य मानतो, आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ मानतो. कारण आपला हिंदू धर्म आपल्याला सर्वोपरी आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि आपण आपल्या आराध्य दैवताची जर आपणच टिंगल करायचे प्रमाणे वागलो तर मग सर्वच संपून जाईल, आपला धर्मच संपून जाईल, आपला हिंदू धर्मच संपून जाईल. म्हणून समजायचं. माझ्या सर्व हिंदू बांधवांना तसेच माझ्या सर्व बांधवांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री गणेश तुमचे आमचे सर्वांचे कल्याण करो. आई चंडिका देवी जुचंद्र ची कृपा माझ्या सर्व बांधवांवर अशीच राहो. आईच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.